जे उरुळी या इथे त्यांनी जे हंगरी कंपनी पाठवली त्याच्यावर आम्ही 300 ते 350 लोक सुका कचरा वेगळा काढतो आणि वल्ला कचरा पण वेगळा काढतो. वल्ल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत बनवतो आणि बायोगॅस बनवतो. जे सुका कचरा काढतो ते सुका कचरा आम्ही कंपनीला पाठवतो आणि त्याची पुनर्निर्मिती होती. त्या लोकांनी जर तो कचरा जाळला तर माझंच कुटुंब नाही तर ह्या देशातले जेवढे कुटुंब आहेत तेवढ्या कुटुंबाच्या पोटावर पाय दिल्यासारखा होईल. आम्हाला दुसरीकडून पैसे भेटत नाही, दुसरीकडून पगार नसतो. आमची मुलांची उपजीविका ही त्या कचऱ्यावरच असते. जर त्या लोकांनी जर हा कचरा जाळला तर आम्ही काय खाणार? आमच्या मुलांचं पुढचं भवितव्य काय आहे? म्हणून त्यांनी परवानगी नाही दिली पाहिजे तो कचरा जाळायला. त्यांनी ते बाजूला केलं पाहिजे. नाही तर आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न हा आमच्या डोक्यावर किती मोठं वज आहे. आम्ही काय करणार गरीब लोकांनी? आमच्या मुलांचं शिक्षण पाणी करायला नको. त्याच्यासाठी त्यांनी ते कचरा जाळण्याचा प्रयत्न करू नये. आणि कचरा जर त्यांनी जाळला तर त्याच्यापासून इतकं प्रदूषण तयार होईल की सगळ्या जगाला त्याच्यापासून खूपच मोठा धोका आहे. She is first talking about her experience as a waste picker at the landfill. She says that her family and the families of 300 other workers in the city depends on the waste that they collect at the Pune landfill at Urli. She says that there is an RDF plant set up by the Hanger company that is going to take in the waste that they collect. She asks that if that waste goes into the Hanger plant, all the recyclables that they collect will go into that plant. And then what is she going to eat? She says it is not her issue alone, but the issue of all waste pickers who earn their livelihoods from solid waste, from collecting recyclables and selling it to recyclers. She says it is not only her issue, but that of waste pickers in India and across many cities in the developing world. ते आता काय म्हणतायत की ते म्हणतायत की ऑफसेट म्हणजे हे कंपनी जे ते सकाळी काल आपलं बोलणं झालं होतं की जे कंपनी तिकडून युरोपमध्ये प्रदूषण केलं आपल्या इथे आणून ते प्रत्येक विकणार आणि म्हणणार की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही प्रदूषण न करणारे कंपनी घाला. तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच्याबद्दल तुमची माहिती काय आहे? त्यांनी जर आमच्या देशामध्ये पाठवलं तर आम्ही ते प्लास्टिक वगैरे ह्याचं आम्ही ते पुनर्निर्मिती करू आणि जशा प्रमाणात आम्हाला त्यांचं प्रदूषण कमी करता येईल तसं आम्ही कमी करू. पण जास्तच प्रमाणात जर त्यांनी प्रदूषण पाठवलं तर त्याचं काय करणार? She says that we are trying to reduce pollution. We are trying to reduce bad effects on the environment. And if through offsets, I mean, the thing is that if pollution happens in any part of the world, it has no borders and it does not get restricted to that part of the world. So it will have an effect on other parts of the world as well. And it is the poor who will suffer the most.